मोहोळ यांच्या विरोधात आरोपांचं रान उठवणाऱ्या रवींद्र धंगेकरांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुण्यामध्ये भेट घेतली। हेलिपॅडवर आगमन होताच शिंदेंनी धंगेकरांना कारजवळ बोलावलं आणि चर्चा केली। धंगेकरांनी शिंदेंसोबत मोहोळ प्रकरणासंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे। यानंतर शिंदेंनी रवींद्र धंगेकरांचं कौतुकही केलं। धंगेकर काम करणारा कार्यकर्ता आहे, मात्र महायुतीमध्ये दंगा करायचा नाही असं धंगेकरांना सांगितलं असंही शिंदे म्हणाले। तर भाजप विरोधात आपली भूमिका नाही असं धंगेकरांनी स्पष्ट केल्याचंही शिंदेंनी म्हटलंय। मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही। पण ते जे करतायत त्याला पाठिंबा नाही, अरे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोललेत। आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे, महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहेत, विरोधकांच्या हातात कुठल्याही कोलीत द्यायचं नाही। तर जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहारावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच रवींद्र धंगेकरांनी आज सुद्धा त्यांची आरोपांची मालिका मात्र सुरू ठेवली आहे। धंगेकरांनी पुन्हा एकदा मोहोळांवर गैरव्यवहाराचे आरोप केले। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एका कंपनीला 200 कोटीचा फायदा करून दिला असा दावा धंगेकरांनी केलाय। या मोबदल्यामध्ये मोहोळ यांचे व्यावसायिक भागीदार अशी ओळख असलेल्या विशाल गोखलेंना प्रायव्हेट जेट उपलब्ध करून दिल्याचं धंगेकरांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय। संबंधित क्लबच्या प्रायव्हेट जेटनं विशाल गोखले कुंभमेळ्यामध्ये गेले असा व्हिडिओ देखील धंगेकरांनी पोस्ट केलाय। त्यामुळे आरोपांचं हे सत्र धंगेकरांनी सुरूच ठेवलेलं आहे आणि मुरलीधर मोहोळ यांचे बिझनेस पार्टनर असणाऱ्या गोखले बिल्डर्सचा आधार घेत पुन्हा एकदा त्यांनी एका 200 कोटीच्या डीलच्या फायद्याचा मुद्दा उपस्थित केला। तर धंगेकरांचा नेमका आरोप काय आहे, त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय काय, बघूया। बॉम्बे फ्लाइंग क्लबकडून एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाला थकबाकीची 200 कोटींची वसुली करणं अपेक्षित होतं, परंतु केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागामुळे या प्रकरणी 200 कोटीऐवजी केवळ 2 कोटी 30 लाखांमध्ये तडजोड करण्यात आली। मोहोळ यांनी पदाचा गैरवापर करत फ्लाइंग क्लबवर दाखवलेल्या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचे 197 कोटींचे नुकसान झाले। याच मुंबई फ्लाइंग क्लबनं विशाल गोखले यांच्यासाठी प्रायव्हेट जेट पाठवलं होतं। नेमकी कोणत्या प्रकारची कामाची दलाली विशाल गोखलेंमार्फत मोहोळ यांनी केली आहे, हा तपासाचा विषय आहे। दरम्यान धंगेकर आणि मोहोळ या वादावर मंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी काय म्हटलं, बघूया। अण्णांचा कदाचित गैरसमज झाला असेल। मी दोन्ही पक्षाच्या बद्दल बोललो की महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं कोणीच वागू नये, बोलू नये, ही माझी प्रामाणिकपणाची भूमिका आहे। आणि धंगेकरांबद्दल बोलत असताना मी म्हटलं की त्यांनी बोलणं उचित आहे असं मी कधीच बोललेलो नाही, कारण शेवटी आम्ही महायुतीमध्ये काम करतो। पण तसंच जे नवी मुंबईमध्ये चालू आहे ते देखील थांबलं गेलं पाहिजे, हीच भूमिका आहे त्याच्याबद्दल। तर आता या जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि बावनकुळे यांनी काय म्हटलंय, बघूया।